हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू किनाड अकॅडमी. जॉग्रफीच्या या एक्सप्लेनर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आता अलीकडच्या काळामध्ये आपण हीट वेव्ह हा शब्द बऱ्यापैकी ऐकतोय, राईट. आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये हीट वेव्ह जे आहे येती आहे किंवा येणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतात. तर जॉग्रफीच्या अँगलनी नेमकं हीट वेव्ह म्हणजे काय असते, एक्झॅक्टली इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे IMD यांनी हीट वेव्हची काय डेफिनेशन दिलेली राहते आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतो, आणि महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. माझं नाव मंगेश कुलकर्णी. या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. तो हीट वेव्ह म्हणजे नेमका काय प्रकार आहे, आकडे पण बघू आपण, आणि त्यासोबतच जो एक कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे तो देखील डिस्कस करू. हीट वेव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो. ओके, आता IMDचा क्रायटेरिया आपल्याला बघायचा आहे, कॉन्सेप्ट बघायचे आहेत, आणि NDMAच्या गाईडलाईन ते एक महत्त्वाचं राहू शकते. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे त्यांनी याबद्दल काय गाईडलाईन दिलेल्या आहेत ते देखील आपल्याला या सेशनमध्ये डिस्कस करायचं आहे. आता डेफिनेशन्स जेव्हा आपण बघतो त्यावेळेस दोन प्रकारच्या डेफिनेशन आपल्याला इथे बघायला मिळतात. एक आहे क्वालिटेटिव्ह डेफिनेशन आणि दुसरी आहे क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन. क्वांटिटेटिव्हचं पुढे आपण बोलू, बट क्वालिटेटिव्ह डेफिनेशन काय सांगते, हीट वेव्हची किंवा तुमचे जे एअर टेम्परेचर्स आहेत हे एवढे जास्त होतात की त्या एअरला जर लोक एक्सपोज होत आहेत किंवा त्या तशा प्रकारच्या गरम हवेमध्ये लोक जेव्हा बाहेर पडतायत तर त्यामुळे लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशा प्रकारची जी कंडिशन आहे त्याला काय म्हणतात, तर हीट वेव्ह म्हणतात. ओके, सो इट इज कंडिशन ऑफ एअर टेम्परेचर विच कॅन बी फेटल. ओके, आता या बातम्या आपल्याला बघायला मिळतात किंवा IMDचं म्हणणं आहे अबव नॉर्मल हीट वेव्ह डेज लाईकली इन सम पार्ट्स ऑफ इंडिया. त्यासोबतच अशा बातम्या येतात की येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला हीट वेव्ह साठी का तयार राहावं लागणार आहे. स्पेशली दिस इज नॉट लाईक किंवा आता उन्हाळ्याचे 1-2 महिने निघाले की झालं काम, असं नाही आहे. तर इथूनही पुढे आपल्याला काय बघायला मिळते किंवा देअर कॅन बी लाईक सबड्यूड रेनफॉल. याच्या आधी आपण आपल्या एल निनोच्या एका सेशनमध्ये देखील पावसाबद्दल बोलत होतो. तर पाऊस कमी झाल्यामुळे देखील काय होऊ शकते, तर टेम्परेचर्स जे आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी जास्त बघायला मिळू शकतात. देअर कॅन बी सिच्युएशन ऑफ इंटेन्स हीट. ओके, सो आता यामध्ये मग आपल्याला थोडंसं पुढे जाऊन बघावं लागेल. क्वांटिटेटिव्ह पार्ट काय आहे, म्हणजे नेमकं किती तापमान झालं की हीट वेव्ह म्हणावं, तो पुढचा भाग झाला. पण बिफोर दॅट काय कंडिशन्स राहतात, प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकते, व्हॉट आर दी फेवरेबल कंडिशन्स फॉर हीट वेव्ह. सगळ्यात पहिली कंडिशन काय राहते की तुमचं जे हवा आहे, गरम हवा वाहती आहे, हॉट एअर जी आहे ती ब्लो होते, त्यासोबतच मॉइश्चर कमी झालेला आहे, म्हणजे काय, ड्राय एअर आहे. सो देअर इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉर्म अँड ड्राय एअर, आणि त्यासाठी विपरीत अशा प्रकारच्या किंवा त्यासाठी सुटेबल अशा प्रकारच्या परिस्थिती तिथे तयार होतात. त्याला आपण म्हणतोय हीट वेव्हची पहिली कंडिशन. दुसरं काय, हवेमध्ये मॉइश्चर कमी आहे. मॉइश्चर कमी असल्यामुळे काय होते, तर टेम्परेचर्स जे आहेत ते तेवढे रेग्युलेट होत नाही. हवेमध्ये मॉइश्चर असेल तर काय होते, हवेतलं तापमान जे आहे ते मॉइश्चर काही प्रमाणात शोषून घेते. पण इथं मॉइश्चरच कमी असेल कारण हवा ड्राय आहे, तर तिथे काय होणार आहे, तर अजून अवघड परिस्थिती तयार होईल. तिसरं काय, किंवा क्लाउडलेस स्काय राहतात. तुम्ही बाहेर जाऊन बघितलं आता तर तुम्हाला दिसते किंवा जास्त ढग नाही आहेत, आणि त्यामुळे काय होते, सूर्याची किरणं जे आहेत ते थेट आतमध्ये येतात. नाहीतर काय होते की ढगांना ते रिफ्लेक्ट होऊन परतही जाऊ शकतात. पण इथे काय होतंय, किंवा इन्सोलेशन वाढते. आता जे परवा जॉग्रफी ऑप्शनलचा पेपर जो झाला MPSC राज्यसेवेमध्ये, त्या देखील इन्सोलेशन वरती प्रश्न विचारला होता. इन्सिडेंट सोलार रेडिएशन ज्याला म्हणतो आपण. तो इथे काय होतंय, क्लाउडलेस काय असल्यामुळे सोलार रेडिएशन जे खाली जमिनीपर्यंत येत आहेत त्याचं प्रमाण वाढून जाते आणि त्यामुळे तापमान वाढायला. आणि चौथं म्हणलं जाते किंवा अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन तिथे होतात, हाय एम्प्लिट्यूड अँटी सायक्लॉनिक सर्क्युलेशन. आणि यामुळे काय होतंय, जे टेम्परेचर कंडिशन्स आहेत ते अजून स्टेबल होऊन जातात. म्हणजे जे वॉर्म टेम्परेचर कंडिशन्स जे आहेत त्या अजून इथे स्टेबल होऊन जातात. या 4 गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात विच आर रिलेटेड टू युअर हीट वेव्ह. ओके, तो कंडिशन्स काय आहेत तो एक भाग झाला. आणि अजून एक महत्वाचा पार्ट किंवा जो वेस्टर्न पार्ट आहे आपला, तिथे आपल्याला असं वाटू शकतं राजस्थानमध्ये तर काय चालू असेल, पण ऍक्च्युअल मध्ये वेस्टर्न पार्ट जो आहे दॅट इज लेस इम्पॅक्टेड बिकॉज ऑफ हीट वेव्ह. का, कारण त्याचंही कारण इथे ते सांगतात. किंवा हे जे हीट वेव्ह कंडिशन्स आहेत ते डेव्हलप प्रायमरीली ओव्हर नॉर्थ वेस्ट इंडिया, स्प्रेड ईस्टवर्ड
अँड साऊथवर्ड्स, पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे जे आहेत ते पसरतात. आणि हे कशामुळे होतात? का? कारण हे वारे जे आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. दीज आर दी वेस्टर्ली विंड्स. दीज आर दी वेस्टर्ली विंड्स. वेस्टर्ली विंड्स मुळे होते. त्यामुळे दे आर नॉट लाईक इन्क्रीजिंग इन दी वेस्टर्न डायरेक्शन, पण वारेच पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. राईट, सॉरी, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. वेस्टर्ली विंड्स आपण ज्याला म्हणतोय, तो एक भाग आपल्याला इथे दिसतो. देन एक्झॅक्टली आता आकडे काय सांगतात? एक्झॅक्टली आकडे काय सांगतात किंवा हीट वेव्ह कंडिशन्स नेमक्या कशा तयार होतात, हे सगळं जे आपण बोलायलो, दिस इज ऑफिशियल सोर्स. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या ऑफिशियल डॉक्युमेंट मधून हे सगळी चर्चा आपण करतोय. आता नेमकं काय झाल्यानंतर तुम्ही ऑफिशियली म्हणता किंवा हीट वेव्ह आलेली आहे? सगळ्यात पहिले तर रिजनल बेसलाईन ते म्हणतात. रिजनल बेसलाईन. रिजनल बेसलाईन काय? किंवा तुमचा जर प्लेन एरिया आहे, मैदानी प्रदेश आहे, तर तिथे काही कंडिशन वेगळ्या आहेत, आणि जर डोंगराळ भाग आहे तर तिथे कंडिशन वेगळ्या आहेत. मैदानी प्रदेशामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर जे आहे ते 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा जर हिली रिजन असेल तर मॅक्सिमम टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त. या दोन कंडिशन्स पहिले तर सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. त्यासोबतच हा जो पार्ट आहे जॉग्राफिक स्प्रेड याचा कसा बघा. आता इथे होतं काय, किंवा आयएमडी चे हे मेटिओरॉलॉजिकल सब डिव्हिजन राहतात, आणि या सब डिव्हिजन मधल्या कमीत कमी 2 स्टेशन्स, आयएमडी चे जे मेटिओरॉलॉजिकल स्टेशन्स राहतात, त्या 2 स्टेशन्स मध्ये अशा प्रकारची परिस्थिती असली पाहिजे. दिस काइंड ऑफ क्रायटेरिया शुड बी मेट इन ॲटलिस्ट 2 सेशन्स. ॲटलिस्ट 2 स्टेशन्स. त्यासोबतच अजून एक महत्वाचा भाग काय, की ही परिस्थिती कमीत कमी 2 दिवस राहिली पाहिजे. पहिले तेवढे तापमान असले पाहिजे, आणि त्या प्रकारच्या कंडिशन ॲटलिस्ट 2 स्टेशन्सला तिथे असल्या पाहिजे, आणि हे कमीत कमी 2 दिवस राहिलं पाहिजे. असं जर झालं तर, कमीत कमी 2 दिवस जे आपण म्हणतोय, असं जर झालं तर दुसऱ्या दिवशी ऑफिशियली डिक्लेअर होते किंवा हीट वेव्ह आलेली आहे. राईट, म्हणजे पहिल्या दिवशी होत नाही, कमीत कमी 2 दिवस लागते. तर तसं जर झालं तर दुसऱ्या दिवशी ऑन सेकंड डे इथे काय केलं जाते, हीट वेव्ह ऑफिशियली डिक्लेअर केली जाते. राईट, सो हा एक भाग आपल्याला इथे बघायला मिळतो. आता यामध्ये पण आपल्याला 2 प्रकारचे पद्धती आहेत हीट वेव्हला डिफाईन करण्याच्या. तसं एक आहे डिपार्चर आणि एक आहे ऍक्च्युअल टेम्परेचर. बेस्ड ऑन डिपार्चर फ्रॉम नॉर्मल त्या भागामध्ये जे टेम्परेचर असतात त्यापेक्षा किती टेम्परेचर वाढलेले आहेत, किंवा बेस्ड ऑन ऍक्च्युअल मॅक्सिमम टेम्परेचर, त्या भागामध्ये जास्तीत जास्त तापमान किती जाते, या आधारावरती आपल्याला इथे हीट वेव्ह आणि सिव्हिअर हीट वेव्ह या 2 गोष्टी डिफाईन झालेल्या दिसतात. जेव्हा आपण बेस्ड ऑन डिपार्चर फ्रॉम नॉर्मल म्हणतोय, नॉर्मल टेम्परेचर पासून जर तापमान 4.5 ते 6.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलेलं आहे तर त्याला हीट वेव्ह म्हणतात. आणि जर 6.4 डिग्री सेल्सिअसच्या पण वरती जर तापमान गेलं तर त्याला सिव्हिअर हीट वेव्ह म्हणतात. दुसऱ्या बाजूला बेस्ड ऑन मॅक्सिमम टेम्परेचर, जर एखाद्या भागामध्ये तिथलं मॅक्सिमम टेम्परेचर जे आहे ते 45 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झालं तर त्या भागामध्ये हीट वेव्ह आली असं आपण म्हणतो. ओके, आणि जर तिथलं तापमान मॅक्सिमम टेम्परेचर जे आहे हे 47 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झालं, 45 पेक्षा जास्त झालं तर हीट वेव्ह, आणि 47 किंवा त्यापेक्षा जास्त झालं तर त्या भागामध्ये सिव्हिअर हीट वेव्ह आली असं आपण म्हणतो. ठीक आहे, हे आकडे आपल्याला माहिती पाहिजे की डिपार्चर फ्रॉम नॉर्मल त्यानुसार काय आकडे आहेत आणि ऍक्च्युअल मॅक्सिमम टेम्परेचर नुसार काय आकडे आहेत. आता पुढचा मुद्दा येतो कोस्टल रिजन्स. कोस्टल स्टेशन जे राहतात, मेटिओरॉलॉजिकल आयएमडीचे जे स्टेशन्स आहेत कोस्टल भागामधले, तिथे आपल्याला हीट वेव्ह साठी काही वेगळ्या पद्धतीने डेफिनेशन बघायला मिळते. ठीक आहे, आता हीट वेव्ह जे आहे हे कोस्टल भागामध्ये कशा पद्धतीने डिफाईन होते, जर ऍक्च्युअल मॅक्सिमम टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यासोबतच मॅक्सिमम टेम्परेचर डिपार्चर जे आहे हे 4.5 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त आहे फ्रॉम नॉर्मल. जे कोस्टल भागामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर आणि डिपार्चर फ्रॉम नॉर्मल या दोन्हीही क्रायटेरियाचं कॉम्बिनेशन वापरलं जाते. तुमचं तापमान 37 डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त लागते, आणि तुमचं त्या भागामध्ये जे नॉर्मल टेम्परेचर आहे त्यापेक्षा
4.5 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान असलं पाहिजे. या दोन कंडिशन जर तिथे सॅटिस्फाय होत आहेत तर कोस्टल एरियाज मध्ये आपण म्हणतो हीट वेव्ह आलेली आहे. अजून एक आपल्याला विचारलं जाऊ शकते, वॉर्म नाईट नेमकी काय कॉन्सेप्ट आहे? वॉर्म नाईट, उष्ण अशा प्रकारची रात्र. आता वॉर्म नाईट म्हणल्यावरती एकतर त्यांचं म्हणणं आहे की त्या त्या भागामधलं तापमान जे आहे, कोणतं जास्तीत जास्त तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असावं. पहिलं तर हे लागणार. त्यानंतर त्यानंतर आता वॉर्म नाईट आणि व्हेरी वॉर्म नाईट असे दोन कॉन्सेप्ट ते मांडतात. तर मिनिमम टेम्परेचर डिपार्चर हे 4.5 डिग्री सेल्सिअस ते 6.4 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे, जे कमीत कमी नॉर्मल टेम्परेचर पासून एवढ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे. आणि जर असं झालं तर त्या रात्रीला आपण काय म्हणतो? वॉर्म नाईट म्हणतो. म्हणजे नाईट टेम्परेचर जे आहे ते एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे फ्रॉम नॉर्मल. हे तर असलंच पाहिजे. 40च्या वरती तापमान आहे तुमचं मॅक्सिमम टेम्परेचर आणि रात्री 4.5 ते 6.4च्या दरम्यान तापमानात वाढ झालेली आहे. आणि जर त्या भागामध्ये तापमानात 6.4 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढ होती आहे तर त्या रात्रीला आपण काय म्हणतो? व्हेरी वॉर्म नाईट. नंबर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. नंबर मध्येच घोळ करणार आहेत परीक्षेमध्ये. ओके, सो कोस्टल स्टेशन म्हणजे काय, म्हणजे तिथली हीट वेव्ह कशी असते, आणि वॉर्म नाईट आणि व्हेरी वॉर्म नाईट या काय कॉन्सेप्ट आहेत, तो एक भाग इथे झाला. आता बऱ्याचदा काय होते किंवा आपण जे थर्मामीटर मध्ये किंवा जे टेम्परेचर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत तिथे जे तापमान मोजतो ते ऍक्च्युअल मध्ये आपल्या बॉडीला फील होते ते तापमान नाही. म्हणजे कधी कधी असं होऊ शकते की तापमान आहे 35 डिग्री सेल्सिअस पण आपल्याला असं वाटलं की 40च्या वरती तापमान आहे. आपल्या बॉडीला तसं वाटलं. असं का होते? कारण त्यामध्ये अजून एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल राहतो, तो म्हणजे ह्युमिडिटी. राईट, आजूबाजूला ह्युमिडिटी जास्त असेल तर बॉडी मधून जे हीट आहे इन दी फॉर्म ऑफ स्वेट ते बाहेर पडू शकत नाही. राईट, बिकॉज ऑलरेडी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वॉटर वेपर आहेत. तर आपल्या बॉडी मधून जे हीट आहे ती बाहेर नाही पडू शकत घामाच्या स्वरूपामध्ये. ह्युमिडिटी जास्त असल्यावरती घाम येत नाही, आपण जे म्हणतो तो प्रकार. आता त्यामुळे काय आहे की तुम्हाला तापमान जेव्हा बघितलं जातंय त्यावेळेस नॉर्मल टेम्परेचर तर झालं पण त्यासोबतच तुम्हाला ह्युमिडिटी फॅक्टर देखील कन्सिडरेशन मध्ये घ्यावा लागतो. ह्युमिडिटी फॅक्टर. तो या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे, या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हणलं जाते हीट इंडेक्स. हीट इंडेक्स त्याला काय म्हणतात? हीट इंडेक्स म्हणतात. म्हणजे जर विचारलं गेलं तर हीट इंडेक्स म्हणजे काय, त्याला अजून एक शब्द काय? अपेरंट टेम्परेचर, जे तुम्हाला फील होते ते टेम्परेचर. तर याचा अर्थ काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ युअर एअर टेम्परेचर अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, तो एक भाग आपल्याला इथे दिसतो. आणि याला मोजणं खूप जास्त महत्वाचं राहते. का? कारण तेच आहे जे आपल्याला फील होते. राईट, दिस इज द ऍक्च्युअल टेम्परेचर दॅट वी आर फीलिंग. आणि त्यामुळे त्यामुळे थर्मामीटर रिडिंग वरती जे दिसते तो एक भाग झाला, पण आपल्याला जे फील होते ते ऍक्च्युअल आपल्याला अपेरंट टेम्परेचर बघायला मिळते. ठीक आहे, इथे तेच लिहिलेलं आहे. तो ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे तिथे काय होते तर बेसिकली आपल्याला घाम येत नाही आणि त्यामुळे आपल्याला एकदम बॉडीचा कूलिंग मेकॅनिझमच तिथे डिस्टर्ब होऊन जातो. ओके, अपेरंट टेम्परेचर. आता नेमकं ह्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो? 3 गोष्टी होतात. 3 गोष्टी काय आहेत? पहिले तर हीट क्रॅम्प येतात किंवा हीट एक्झॉशन होते आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे हीट स्ट्रोक होतं. तिथं माणसाची डेथ देखील होऊ शकते. आता हीट क्रॅम्प म्हणजे काय होते तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर तसं बघायला गेलं तर 39 डिग्री सेल्सिअसच्या खाली राहते. म्हणजे फॅरनहाइट मध्ये 102 डिग्री फॅरनहाइटच्या खाली राहते. पण यामध्ये आपल्याला एकतर बॉडीवरती स्वेलिंग येऊ शकते ज्याला एडेमा म्हणतात, किंवा आपल्याला चक्कर येऊ शकते ज्याला सिनकोप म्हणतात. ओके, या काही आपल्याला ह्या काही गोष्टी होताना दिसतात हीट क्रॅम्प मध्ये. तापमान वाढलेलं नाहीये बॉडीचं, म्हणजे 39च्या वरती नाही गेलेलं आहे, 39च्या खालीच आहे, पण आपल्याला चेहऱ्यावरती किंवा अंगावरती सूज येते किंवा चक्कर येते, ते हीट क्रॅम्प मध्ये होतं. त्यानंतर हीट एक्झॉशन जे आहे, हीट एक्झॉशन मध्ये काय होते की हे थोडंसं ह्याच्यावरती स्टेज झाली, तिथे आपल्याला थकवा जाणवायला लागतो, चक्कर येते, डोकं दुखायला लागते, उलटी आल्यासारखं किंवा वॉमिटिंग वालं फिलिंग होते आणि आपल्याला मसल्स वगैरे पेन करायला लागतात. राईट, खूप जास्त घाम यायला लागतो आपल्याला. नॉर्मल घाम येणं चांगली गोष्ट राहू शकते, हीट बाहेर पडते, बट इंटेन्स स्वेटिंग तिथे होतीये. तर हे जे आहे ते हीट एक्झॉशन मध्ये होते.
हीट क्रॅम्प त्याच्या वरच्या लेवलला हीट एक्झॉशन आणि सगळ्यात सिरियस जो भाग राहतो तो म्हणजे हीट स्ट्रोक. त्या बातम्या आपण पेपरमध्ये पण ऐकतो. इथं काय होतंय, हीट स्ट्रोक कधी होत असतो, जेव्हा तुमच्या बॉडीचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त होते किंवा 104 डिग्री फॅरनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त होते. तिथे आपण म्हणतो की बा हीट स्ट्रोक आलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला एकतर थोडंफार डिल्युजनल स्टेट्समध्ये आपण जातो, आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी लवकर लक्षात येत नाही, सीजर्स होणं, कोमामध्ये जाणं, या काही गोष्टी तिथे होऊ शकतात. ओके, आणि यामध्ये डेथ होण्याची देखील शक्यता राहते, पोटेन्शियल फेटल कंडिशन्स. राईट. सो हे 3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे या हीट वेव्हच्या इम्पॅक्ट मध्ये बघायला मिळतात. आपण आपल्या जे टायटलला टाकलेलं की नेमकं काय काळजी घ्यावी, तर NDMA जे आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, त्यांनी याबद्दल दिलेल्या आहेत गाईडलाईन्स. इव्हन तुम्ही जेव्हा मेन्स मध्ये उत्तर लिहिता याचं, तर NDMA मेन्शन होणं गरजेचं आहे, किंवा हे मी नाही सांगायला तर NDMA ने सांगितलं. राईट. ऑलवेज यू नीड टू व्हॅलिडेट युअर पॉइंट्स. NDMAच्या गाईडलाईन्स मध्ये एकतर काय करावं, व्हॉट कॅन बी दी रिकमेंडेड ऍक्शन, आणि कोणत्या गोष्टी आहेत ज्याला स्ट्रिक्टली प्रोहिबिट केलं जावं, याबद्दल बोललं जातं. काय केलं पाहिजे, तर एखाद्या व्यक्तीला तुमच्या आजूबाजूला जर हीट स्ट्रोक किंवा हीट क्रॅम्प अशा काही गोष्टी होत आहेत, तर सगळ्यात पहिले तर त्या व्यक्तीला एका सावलीच्या ठिकाणी, थंड अशा ठिकाणी घेऊन जा, पहिला मुद्दा. दुसरं काय आहे, जर तो शुद्धीमध्ये असेल तर त्याला रिहायड्रेट करण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही ORS द्या किंवा एक तोरानी म्हणून येते, हे पण तुम्ही बघा. तोरानी, त्याचं रेसिपी वगैरे पण आजकाल इंटरनेटवर मिळून जाते. तोरानी म्हणजे काय, तर राईस वॉटर आहे, हायली रिच इन विटॅमिन बी, त्यासोबतच अमायनो ऍसिड्स यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी रिच राहते तोरानी, ज्याला राईस वॉटर म्हणतात. त्यासोबत लस्सी किंवा लिंबू पाणी असेल किंवा ताक असेल, या गोष्टी त्या व्यक्तीला प्यायला द्या जर तो शुद्धीमध्ये असेल तर. त्यानंतर त्या व्यक्तीला थंड करण्याचा प्रयत्न करा. गरम गरम झालेला असेल त्या बॉडी, तर त्या केसमध्ये त्याला ओल्या कपड्यांनी त्याला शेक देण्याचा किंवा त्याला तिथे ओल्या कपड्याचा लेप लावण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीला करा. त्यानंतर त्या व्यक्तीचे जे कपडे आहेत, जर त्यांनी टाईट कपडे घातले असतील तर त्याचे कपडे लूज करा. का, कारण त्या व्यक्तीला तिथे एअर सर्क्युलेशन चांगलं होईल, व्हेंटिलेशन चांगलं राहील. आणि त्यानंतर जर तो व्यक्ती तुम्हाला बेशुद्ध होताना दिसतोय, तर त्या केसमध्ये डायरेक्टली डॉक्टरांना कन्सल्ट करा. राईट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर सिम्पटम अजून खराब होत गेले किंवा तो व्यक्ती बेशुद्ध झाला, तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा किंवा डॉक्टरांना तिथे बोलवा. या गोष्टी NDMA गाईडलाईन्स मध्ये सांगितल्या जातात. NDMA वाले काय म्हणतात की काय गोष्टी नाही करायच्या ते महत्वाचं आहे. एक तर अल्कोहोल अवॉइड करायचं ड्युरिंग दीज काइंड ऑफ सिच्युएशन्स, किंवा कॅफीन बेस्ड प्रोडक्ट अवॉइड करायचे, किंवा जे कोल्ड ड्रिंक्स असतात, एरिएटेड ड्रिंक्स ज्याला आपण म्हणतो, ते अवॉइड करायचे. या गोष्टी NDMA सांगायला त्यांच्या गाईडलाईन्स मध्ये. ओके. आता IMD ने ते तुम्ही बघता ना, रेड अलर्ट दिला आणि येलो अलर्ट दिला, मग हे काय आहे, तर IMDच्या या अर्ली वॉर्निंग सिस्टम्स आहेत. दीज आर दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोटोकॉल्स. एकतर असतो हा ग्रीन अलर्ट, येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट. ठीक आहे, 4 अलर्ट्स आहेत. नॉर्मल डे, ग्रीन अलर्ट म्हणजे नॉर्मल परिस्थिती आहे, कम्फर्टेबल टेम्परेचर्स नियर नॉर्मल आहेत, इथं काहीही ऍक्शन घेण्याची गरज नाही. बट जर येलो अलर्ट असेल, त्याला हीट अलर्ट म्हणलं जाते. हीट अलर्ट, येलो अलर्ट म्हणजे आता इथे होतं काय, किंवा ते टेम्परेचर जे आहेत, इट परसिस्ट फॉर 2 days इन आयसोलेटेड पॉकेट्स. त्या ज्या भागामध्ये, अगेन्स्ट पूर्ण राज्यामध्येच असेल असं नाही, काही आयसोलेटेड एरियामध्ये सलग 2 दिवस अशा परिस्थिती राहतात. आणि तिथे वल्नरेबल ग्रुप जे आहेत, स्पेशली एजेड पीपल असतील किंवा चिल्ड्रन असतील, त्यांना तिथे थोड्या प्रमाणात धोका राहू शकतो. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहा म्हणतात ते. हीट अलर्ट मध्ये काय, यू नीड टू बी अपडेटेड, किंवा कधी बाहेर पडायचं कधी नाही, तिथे गाईडलाईन ज्या रिलीज होतात त्यानुसार तुम्ही काम करा. जास्त उन्हामध्ये बाहेर पडू नका, हे हीट अलर्ट मध्ये सांगितलं जाते. यू नीड टू अवॉइड एक्सपोजर. ऑरेंज अलर्ट जो आहे त्याला सिव्हिअर अलर्ट म्हणतात. इथे होतं काय, किंवा सिव्हिअर हीट कंटिन्यूज फॉर 2 days, किंवा नॉर्मल हीट जी आहे ती सलग 4 दिवस तशीच राहते आहे, तर त्या केसमध्ये हेल्थ कन्सर्न वाढू शकतात. 2 दिवस सिव्हिअर हीट किंवा नॉर्मल हीट फॉर मोर दॅन ऑर इक्वल टू 4 days. इथे तुम्हाला तयारीत राहावं लागते आणि कंटिन्युअसली हायड्रेटेड ठेवावं लागते स्वतःला. राईट.
ORS, लस्सी, लेमन वॉटर, त्या गोष्टी. इथे काय होतं, यू नीड टू बी अपडेटेड. इथे काय तुम्हाला तयारीत राहायचंय. बी अपडेटेड वेगळं, बी प्रिपेअर्ड वेगळं. आणि एक्स्ट्रीम अलर्ट, ज्याला रेड अलर्ट म्हणतात, इथे काय होते, सिव्हिअर हीट कंटिन्यूज फॉर मोर दॅन 2 days और टोटल हीट वेव्ह डेज आर मोर दॅन 6. तशाच प्रकारच्या परिस्थिती, हीट वेव्ह डेज जे आहेत ते 6 पेक्षा जास्त दिवस जर राहिले तर तिथे काय होणार आहे, एक्स्ट्रीम अलर्ट दिला जाणार. आणि इथे शक्यता काय असते, देर इज व्हेरी हाय लाईकलीहुड ऑफ हीट स्ट्रोक इन ऑल एजेस. इथे व्हल्नरेबल ग्रुपसाठी नाही तर सगळ्यांसाठीच काय होऊन जाते, किंवा देर इज व्हेरी हाय लाईकलीहुड की लोकांना हीट स्ट्रोक येऊ शकतात, विच कॅन बी फेटल. राईट. आता यामध्ये तुम्हाला खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि जिथे गरज पडेल तिथे इमिजिएट ऍक्शन घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं राहते. तो त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीम अलर्ट किंवा रेड अलर्ट त्याला म्हणतो. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. किंवा ग्रीन अलर्ट, हीट अलर्ट, सिव्हिअर अलर्ट आणि एक्स्ट्रीम अलर्ट. ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट. ओके, तो एक भाग झाला. आता इन दी एंड काही मी क्वेश्चन्स इथे ऍड केलेले आहेत. 2 प्रश्न आहेत. अगेन तुम्ही याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. ओके, खाली उत्तर दिले मी, त्याला दाखवून घेतो थोडं. ओके, तर प्रश्न क्रमांक 1 इथे तुम्हाला दिसतोय. दिस इज MCQ नंबर 1. ओके, तुम्ही ह्याला रीड करून नंतर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं. ओके, यू कॅन पॉज अँड यू कॅन आन्सर दिस. त्यानंतर हा एक दुसरा प्रश्न आहे, तो वॉर्म नाईट बद्दलचा प्रश्न आहे. दीज आर दी काइंड ऑफ क्वेश्चन्स दे कॅन आस्क यू. व्हेरी हाय चान्सेस की या प्रकारच्या गोष्टी ते परीक्षेमध्ये विचारतील. प्रिलिम्समध्ये, मेन्समध्ये दोन्ही ठिकाणी या गोष्टींचं महत्व खूप जास्त प्रमाणात तिथे राहते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा हीट वेव्हचा जो भाग आहे तो आपण डिस्कस केलेला आहे आणि महत्वाचा आहे, म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचं आहे, त्यासोबतच एक अवेअरनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचं आहे. कारण हीट वेव्ह बद्दल बऱ्याचशा मग एक प्रकारे एम्बिग्युटीज राहतात की नेमकं काय असते. पण हे जे आपण बघितलेले दीज आर दी ऍक्च्युअल नंबर जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने दिलेले आहेत आणि यामधल्या गाईडलाईन ज्या आहेत त्या NDMA द्वारे दिल्या गेलेल्या गाईडलाईन्स आहेत. ओके, सो अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण इथून पुढेही भेटत राहू. आता आपण थांबू इथे. थँक्यू व्हेरी मच.